मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रदूषणाची पातळी ढासळत चाललेली होती, मात्र आता हळूहळू ही स्थिती सुधारतेय आणि यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय करत आहे आणि पुढे काय करणार आहे, सोबतच विकास कामं आणि प्रदूषण नियंत्रण करताना समतोल कसा साधावा यावर भाष्य केलेलं आहे या मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अध्यक्ष आहेत सिद्धेश कदम सर, काय सांगाल तुम्ही? खरं तर हा मुलाखत सुरू करण्याच्या आधी एक प्रश्न, गोरेगावहून इथे आलात, किती वेळात पोहोचलात तुम्ही इथे? आश्चर्य वाटेल, पण गोरेगावहून मी मुंबईच्या दुसऱ्या टोकाला अक्षरशः 25 मिनिटात पोहोचलोय। आणि हे शक्य झालं कारण की तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं जे विजन होतं आणि ज्या पद्धतीने त्यांचा कामाचा धडाका होता, त्यांच्या त्या विजनमुळे आणि त्यांच्या त्या कामाच्या पुशमुळे हे शक्य झालेलं आहे। नाहीतर हा प्रवास मला नक्कीच 1 ते 1.5 तास नक्कीच मिनिमम लागतो। पण गोरेगावमधून म्हणजे मुंबई सबअबमधून मी आज मुंबई शहरामध्ये अक्षरशः 25 मिनिटात आलेलो आहे। तर नक्कीच मुंबई डेव्हलप होते। पण आज आपण पाहिलं असेल, हे जे इंटरॅक्टिव्ह सेशन जे इथे होतं साऊथ मुंबई असोसिएशनचं, रेसिडेंट असोसिएशन, एकच प्रश्न होता की डेव्हलपमेंट पाहिजे, पण डेव्हलपमेंट आणि पोल्युशन, मग ते एअर, वॉटर, सॉईल किंवा कुठल्याही प्रकारचं पोल्युशन असेल, त्याचं एक थिन लाईन आणि त्याचं बॅलन्स करण्यासाठी काय गरजेचं आहे, त्या अनुषंगासाठी हे चांगलं एक इंटरॅक्टिव्ह सेशन आज इथे खासदार मिलिंद देवराजी यांनी इथे आयोजित केलेलं। आणि अनेक त्याच्यामधून सजेशन आणि जनतेचे प्रश्न, छोटे प्रश्न असतात आणि ते आमचं कर्तव्य आहे ते त्यांचे प्रश्न सोडवायचं आणि त्यांचे सजेशन्स काय असले, आज ग्राउंड लेवलला काही विषय वेगळे असतात, पण वरच्या लेवलला विषय काय वेगळे असतात, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी काय आपण अजून उपाययोजना करू शकतो का, या अनुषंगाने हा एक चांगला इंटरॅक्टिव्ह सेशन इकडे होता। तर अनेक सेशन असे आता पुढे सुद्धा ते राबवणार आहेत। ही फक्त सुरुवात आहे आणि आमची सुद्धा हे फक्त सुरुवात आहे। आज आम्ही साऊथ मुंबईतून सुरुवात केली, दक्षिण मुंबईतून सुरुवात केली, असे अनेक उपक्रम आम्ही इतर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा राबवणार आहोत। शेवटचा प्रश्न, आज तुम्ही हा जो कार्यक्रम आहे तो साऊथ मुंबई, दक्षिण मुंबईमध्ये घेतला, इतरही मुंबईच्या काही भागांमध्ये तुम्ही असे कार्यक्रम, संवाद कार्यक्रम घेणार आहात का? कारण का प्रदूषण हे मुंबईभर पसरलेलं आहे। नक्कीच मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर असे कार्यक्रम राबवायचं नियोजन केलेलं आहे। तर जनतेशी संवाद, जोपर्यंत जनतेशी संवाद होत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत। उपदेश देऊन फक्त काय प्रश्न सुटत नाही। त्यांच्याशी जेव्हा आपण संवाद करतो, जेव्हा आपण त्यांना समजवतो की आज काळाची गरज काय आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा आपण ग्राउंडवर उतरतो, तेव्हा कुठेतरी ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की खरोखर आपण प्रदूषण हवेचंच नाही तर पूर्ण जनतेतल्या मनातलं सुद्धा प्रदूषण कुठेतरी कमी करू शकतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं। धन्यवाद आपल्यासोबत बातचीत केल्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।